मागील सामन्यामध्ये गड संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश. बघूया पुढचा अहवाल तर कसा होता. आपण सेमीफायनल पण दाखवणार आहोत. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. वेगवेगळ्या अशी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्यासाठी ही धडपड असणार आहे. पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये त्याने अत्यंत सुंदरशी कामगिरी केली होती. हा 5 नंबर जर्सी परिधान केलेला छोट्या प्रस्तुत करून त्याला धमाका असं म्हटलं जातं. मागील सामन्यामध्ये पण ह्याच्या माध्यमातून या 5 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूच्या माध्यमातून सुंदरशी लढाई झाली होती. सुंदर असं कामगिरी केली होती आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा महत्वाचा वाटा होता तर या खेळाडूचा सुंदर अशी खरवरती चढाई करून आपल्या संघासाठी गुणाच्या माध्यमातून गुणाचं खातं उघडलेलं आहे आणि गुण प्राप्त करून सुंदर असा टॅकल केलेला आहे. अतिशय सुंदर असा टॅकल केलेला आहे या ठिकाणी. सोलाई पाकिस्तान 6-3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सातत्याने वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच चांगली टॅकल केलेला आहे आणि रायडर बाद होते. गुण प्राप्त होते दिवा ह्या संघाला. युवा प्रतिष्ठान जीवा या संघाचा हुकमी एकदा 3 नंबर जर्सी परिधान केलेला आणि निश्चितच त्याला पकडलं गेलं आणि बाद होतोय तो. त्या ठिकाणी दमदार असा हा कबड्डीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच दोन्ही संघ आपल्या संघासाठी जीवाचं राग म्हटलं जातं. जीवाचं बलिदान करण्याची वेळ कधीतरी सुद्धा आम्ही करू असं म्हणत क्रिकेटच्या आपल्या या कबड्डीच्या खेळामध्ये आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी आपल्या नावाचं होणे प्राप्त करण्यासाठी जगणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. 11 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू वारंवार खोलवरती चढाई करून गोल प्राप्त करण्याचा वेगवान अशी चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघावरती ते आक्रमण करताना संयमतेने जिद्दीने आणि आक्रमणतेनेही चढाई करावी लागणार आहे. खेळ हा कबड्डीचा आहे. निश्चितच युक्त आणि शक्तीचा सुद्धा हा खेळ आहे. प्रेक्षकांची नजर या खेळाडूकडे लागलेली आहे. तीक्ष्ण नजरेने खेळाचं वर्चस्व पाहणारे रसिक प्रेक्षक याची डोळा या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहताना आपल्याला मिळत आहेत. क्षणाला उत्खंड वाढवणारा सामना दोन्ही संघ इतक्या ताकदीने अतिशय सुंदर अशी पकड केली टॅकल केला आणि पंचांचा निर्णय आहे रायडर बाद होते. थर्ड रेसचा घसर वाटला जातो. चढाई केली जाते खोलीवरती चढाई. 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर अशी दर्जा चढाई करताना पकडला गेला. निश्चितच सुंदर अशी पकड केली गेली आणि गुण प्राप्त होते तो खेड्या संघाला. छोराई प्रतिष्ठानच्या या संघाचा हा 3 नंबर जर्सी परिधान केला रायडर उजवा राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर असा करताना अति काही आपल्याला जर या सामन्यावरती पकड ठेवायचं असेल तर संयमतेने आणि शांततेने हा कबड्डीचा खेळ खेळणं अत्यंत महत्वाचा आहे. बॅक किकच्या माध्यमातून बोनस पॉईंट प्राप्त करून आपल्या संघाच्या गुणसंख्येमध्ये वाढ करताना पाहायला मिळते. निश्चितच हा खेळ संघाचा छोलाई प्रतिष्ठान खेळ या संघाचा चढाईपट्टी दमदार अशी चढाई करताना खोलवरती चढाई करताना निश्चितच पाहायला मिळतं. चक्रवर्षर 1 2 2 1 असं सर्वेक्षण 2 1 2 असं चक्रवर्षण सजवलं जात आहे.
निश्चितच 7 फुटच्या आतमध्ये खडे करताना खेळ शांत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित दोन्ही संघ संयमतेने आणि शांततेने खेळी करून आपल्या संघाला पुढील वाटचालीसाठी नेण्याचा मार्ग मोकळा करताना पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठानचा हा खेळाडू 12 नंबर जर्सी परिधान केला जो स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरमध्ये कोणती साडी करताना 2 गुणांची कमाई करून आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. युवा प्रतिष्ठान युवा संघाचा सगळे करतो. अरे सर कुठे मारलं एवढं लांब आहे. पुणे आणि चिकाटीने खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. हा बोल हा कबड्डी सोलाई प्रतिष्ठान खेळ या संघाचा हा चढाईपट्टी वारंवार चढाई करून गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो परंतु यश काही प्राप्त होत नाही. वारंवार चढाई करून खोलवरती चढाई करण्याचा लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर अशी चढाई करताना निश्चितच पाहायला मिळते परंतु अपयश प्राप्त होतं. निश्चित युक्तीने त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. युवा प्रतिष्ठान जिल्हा या संघाचा हा चढाईपट्टू 11 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू निश्चितच आपल्या संघासाठी चढाई करताना पाहायला मिळतोय. अख्खं मैदान शांत झालेलं आहे. खेळ शांत झालेला आहे थांबलेला आहे. दोन्ही संघ प्रतिस्पर्धी संघ प्रति आक्रमण करताना निश्चितच गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे. गेली 4 सत्र सातत्यपूर्वक कामगिरी करणारे हे आमचे सामना अधिकारी या ठिकाणी याही वर्षी आम्हाला लांब भागाचं सहकार्य करणारे सामना अधिकारी त्यांचा निर्णय अतिशय सुंदर निर्णय असतो. गेली 4 सत्र सातत्यपूर्वक या स्पर्धेमागचं यश म्हणजे हे आमचे पंच या पंचमाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा पार पडताना आम्हाला पाहायला मिळते. आम्हाला सर्वांना पाहायला मिळते. निश्चितच सुपर टॅकल करण्याचा प्रयत्न निश्चितच करत आहेत हे सुंदरसा सुपर टॅकल केलेला आणि सुपर जीवा या दोन्ही संघाच्या दरम्यान चालू असणारा हा सामना अतिशय शांततेने आणि संयमतेने खेळला जाणारा हा सामना रसिक प्रेक्षकांच्या थोडीशी काही जीवनाची नाही असं म्हटलं जातं. सुसाईड म्हटलं जातं केली जाते समोरून अशी सुसाईड केली जाते कारण आता ही वेळ नाही आहे. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं आणि नजर हटी दुर्घटना घटी या स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहताना आपण शितिका स्पोर्ट क्लब किंवा वर्सेस आई मानाई देवी करोड या संघाला खेळण्याच्या दृष्टिकोनातून पहिला पुकार देण्यात येतोय. सोलाई प्रशासन खेळ वर्सेस युवा प्रतिष्ठान किंवा या दोन्ही संघाच्या दरम्यान चालू असलेला हा सामना अतिशय दमदार असा सामना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच मागील सामन्यामध्ये दमदार चढाई करून आपल्या
संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेणारा त्या संघाचा हुकमी एक का, परंतु आता मैदानाच्या बाहेर बसावं लागतं. निश्चितच जर का एखाद्या संघाचा हुकमी एका मैदानाच्या बाहेर असेल तर त्या प्रतिस्पर्धी संघाला त्याचा गुणप्राप्त फायदा होऊन जातो. आणि निश्चितच काही गडबडीने घेतलेला निर्णय निश्चितच चुकला जातो आपला. आणि थोडीशी काही जीवनाची जाई असं करताना निश्चितच आपण पिछाडीवर असताना आपण अशी कामगिरी करणं चुकीचं. सुंदर अशा पकड केली जाते आणि पंचांचा निर्णय रायगड बाद केला जातोय. आणि या ठिकाणी चालू असलेला सामना तर सोलाई प्रतिष्ठान खेळवर्ष युवा प्रतिष्ठान दिवा या दोन्ही संघांमध्ये अतिशय अतिततीची लढत आपल्याला पाहायला मिळते. वेळ घालवण्याच्या दृष्टिकोनातून ही हा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टाइम घालवणं म्हटलं जातं या क्रियेला. त्या वेळ घालवण्याच्या निश्चितच किक जोरात बसलेली आहे आणि पाठीमागे लिहिलेला आहे साई आशीर्वाद. ज्या खेळाडूच्या पाठीमागे साई आशीर्वाद असं लिहिलेलं आहे. निश्चितच साईंचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे असला पाहिजे. वेगाने आणि गतिमान अशी चालू करताना आपल्या संघासाठी गुण प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळेल. सुटिका स्पोर्ट दोन्ही संघांनी संघांचे संघांना संघ व्यवस्थापक आपला संघ खेळण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज ठेवायचा आहे. सुटिका स्पोर्ट क्लब दिवा वर्सेस आई मनाई देवी तळवडे या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टिकोनातून दुसरा पुकार आहे. सुंदर वेगवान अशी किक मागली होती मागाशी आणि मागील चढाईमध्ये एक गुण प्राप्त करून आपल्या संघाच्या गुणसंख्येमध्ये वाढ केली होती. आणि निश्चितच चुकून गेला संघाची धुरा आपल्या खात्यासाठी शेवटची 2 मिनिटं आहेत आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपणास बक्षीस आलेले आहे. समर्थ दिवा प्रतिष्ठान समर्थ प्रतिष्ठान दिवा यांच्या माध्यमातून आता चालूचा युवा प्रतिष्ठान या संघाच्या कामगिरीसाठी या ठिकाणी नारळ आणि 500 रुपयाचं बक्षीस आणलेलं आहे. जर का सुपर रेट मारले त्याला स्लीपर म्हटलं जातं. स्लीपर आणि 500 रुपये धुलाई प्रतिष्ठान खेळ या संघातला जर्सी नंबर 7 परिधान केला. याने जर सुपर रेड मारली तर त्याला 500 रुपयाचे पारितोषिक हे समर्थ प्रतिष्ठान दिवा यांच्याकडून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नारळ जर्सी नंबर 12 यांनी सुद्धा जर सुपर रेड मारली तर त्यांनाही 500 रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्याची नोंद घ्यायची. सुंदर पकड आपल्याला मानाई तळवडी चितूर यांच्याकडून पाहायला मिळाली. चिपळूणचा 9 नंबर वरती प्रदान केलेला चढाईपट्टू आपल्या संघासाठी पाहूया. योगदान आपल्या संघाला मिळून देतो. पुन्हा एकदा खेळ या संघाचा 3 नंबर वरती प्रदान केलेला चढाईपट्टू
मैदानाच्या उजव्या उजव्या बाजूला हळूहळू चढाई करण्याचा प्रयत्न परंतु चुकून आपल्या मैदानामध्ये चढाई केला आहे आणि भगत देवीचा हा चढाई फक्त आपल्या नंबर जशी परिणाम घेऊन गजल वाजला जातो ही और गायची चढाई आहे या ठिकाणी गजल वाजला जातो करूया करूची चढाई या ठिकाणी टॅकल केला जातो सुंदर असं टॅकल केला जातो पकडला जातो मंडळी आपण असं सांगू इच्छितो हा 12 नंबर जशी परिधान केलेला खेळाडू ज्याची मूर्ती लहान कीर्ती महान त्याला नारळ म्हणून उर्फ नाव आहे त्याचं त्या खेळाडूचा मित्रांच्या माध्यमातून ज्याला नारळ म्हटलं जातं तो हा नारळ म्हणून नावाचा खेळाडू ज्याला मित्रांच्या माध्यमातून ज्याचं नाव नारळ ठेवलं आहे त्याने जर सुपरहिट मारले तर त्याला 500 रुपये बक्षीस मिळणार आहे त्या ठिकाणी त्याचे मित्र आवर्जून सांगत आहेत की तो आमचा नारळ आहे आणि त्याने जर सुपरहिट मारले तर त्याला आम्ही 500 रुपये बक्षीस देणार आहोत निश्चितच 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चपळ आणि चढत असा खेळाडू तीक्ष्ण नजर आणि बुद्धीची बुद्धिमत्ता वापरून खूप कष्ट करण्यासाठी सज्ज झालेला हा खेळाडू आई माने आमचा संघ हा सेमीफायनलमध्ये प्रवेश झालेला आहे आम्ही सेमीफायनलमध्ये प्रवेश घेतला खेळ संघाने बघूया पुढे सेमीफायनल तुम्हाला दाखवतो चला बाय पुढच्या ब्लॉगमध्ये